राहुल गांधींचा शिवरायांबाबत ट्विट वादात, पोस्टमधील श्रद्धांजली शब्दावर भाजपचा आक्षेप, भाषांतर करताना श्रद्धांजली शब्द आल्याचा काँग्रेस नेत्यांचा अजब तर्क। कॅबिनेटचा अजेंडा लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा, महाविकास आघाडीतले फितूर आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राऊतांची टीका। मुंडे धसांच्या भेटीवर संजय राऊतांचा आरोप, एक फार मोठी डील झाल्याची राऊतांची टीका, आता धस शांत का, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाला शरद पवारांचाच विरोध होता, संजय राऊतांचा मोठा दावा, तर राऊतांचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळला। पक्षातील आउटगोईंग रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले, गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची विशेष रणनीती। भास्कर जाधवांचं थोडक्यात निभावलं, नाहीतर त्यांनीही ठाकरेंची साथ सोडली असती, रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, भाजपा आमदार पर्यवेक्षकांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित। बेताल कमाल खानला तुरुंगात टाकून अद्दल घडवण्याची शिवप्रेमींची मागणी, सरकारचाही कमाल खानला कायद्याचा इंगा दाखवण्याची तयारी। सरकार डान्स बारबंदी कायद्यात सुधारणा करणार, सुधारणेमुळे छमछम कमी होणार की वाढीला लागणार, याबाबत विरोधकांना संशय। आणि एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 60% एसटी बस भंगार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, भाडेवाढीमुळे एसटीच्या तोट्यात घट, तर एसटी सुरळीत व्हायला 2 ते 3 वर्ष लागणार।